मी नेव्हीतून निवृत्त झालेलो आहे इंडियन नेव्हीमधून आणि आज राष्ट्रीय संघर्ष समिती किंवा नॅशनल एज्युकेशन कमिटीचा मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे. आम्ही जे काम करतोय UPS 95 स्कीम मध्ये पूर्ण भारतातले कामगार जे प्रायव्हेट क्षेत्रात असो, सार्वजनिक आपल्या पब्लिक सेक्टरमध्ये असो किंवा सेमी गव्हर्नमेंट मध्ये असो, त्या सगळ्या लोकांचा हा प्रश्न आहे. असे 81-81.5 लाख कुटुंब आहेत जे निवृत्त झालेले लोक आहेत आणि 7.5 कोटी कार्यरत कर्मचारी आहेत. या लोकांनी आयुष्यभर पेन्शनसाठी पैसे भरलेले आहेत. पेन्शन भरल्यानंतर या लोकांना जी पेन्शन मिळते ती फारच तुटपुंजी मिळते. म्हणजे सरकारने 1000 पेन्शन करण्याचा दावा आपलं सरकार करतंय, पण या लोकांना 36,60,000 लोकांना 1000च्या खाली पेन्शन. आणि हा फार मोठा प्रश्न आहे, गंभीर प्रश्न आहे. कारण 60च्या वयानंतर जर तुम्हाला इतक्या पैशात जगायचं 700 आणि 800 रुपयात, तर तुम्ही कसे जगाल पती पत्नी? आणि केवळ यांना 500-700 रुपये पेन्शन मिळते म्हणून बाकी सगळ्या सरकारी योजनातून ते वंचित आहेत. त्यांना फ्री राशन म्हणा किंवा वृद्धापकाळ पेन्शन म्हणा किंवा लाडकी बहीण म्हणा, या कोणत्याच योजना मिळत नाही. त्याच्यामुळे यांची परिस्थिती अत्यंत खालावलेली आहे आणि त्यांचा लढा आम्ही पूर्ण भारतामध्ये उभा केला आहे. आणि आमचा प्रश्न आम्ही सरकार दरबारी मांडतोय. आमच्या मागण्या आहेत 7,500 महागाई भत्ता आम्हाला मिळावं, जे 2 लोकांना जगण्यापुरतं पाहिजे. त्यानंतर आम्हाला मेडिकल फॅसिलिटी 58च्या म्हणजे रिटायरमेंटच्या वयानंतर मिळावी. आणि जो सुप्रीम कोर्टाचे हायर पेन्शनच्या बाबतीत जे नियम आहे, ज्यांनी जास्त पैसे भरले त्याला जास्त पेन्शन मिळेल, हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय तो तंतोतंत लागू करावा. तर कुठल्याही प्रकारचे ब्युरोक्रॅटिक हर्डल्स किंवा अडंगे टाकू नये. आणि ज्या लोकांनी पेन्शनसाठी पैसे भरले नाहीत पण काम केलेलं आहे इंडस्ट्रीमध्ये, त्या लोकांना 5,000 रुपये मानधन देण्यात यावे. या आमच्या मागण्या घेऊन आम्ही सरकार दरबारी गेलोय. अनेक आंदोलनं केली, रस्त्यावर आंदोलनं केली, भिक्षा मागू आंदोलन, अर्धनग्न आंदोलन, मुंडन आंदोलन आणि वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं केली. जंतर मंतर कमीत कमी 10 वेळा आंदोलनं झाले. रामलीला ग्राउंडवर 3 वेळ झाले. गल्ली गल्लीत आंदोलनं झाले. अगदी कन्याकुमारी पासून ते काश्मीर पर्यंत संघटना आहे. आणि एवढं सगळं असताना आमच्या मागणीला लवकरात लवकर सरकारने आम्हाला न्याय द्यावा, नाहीतर आम्हाला आंदोलन आणखी तीव्र करावं लागेल आणि कदाचित आम्हाला सेल्फ इमॉल्युशन किंवा आत्मदहनापर्यंतचे निर्णय सुद्धा घ्यावे लागतील, याची सरकारने दखल घ्यावी. आमदार खासदारांना विचारा, तुम्हाला इतकी पेन्शन मिळते, तुमचं भागतं का? आमचं कसं भागत असेल तुम्ही त्यांना विचारा. जे जनसेवक आहेत, ज्यांनी सेवेचं व्रत घेतलेलं आहे, त्या लोकांना पेन्शन आहे. आणि ज्यांनी कामं केले स्वतःच्या पेन्शनसाठी पैसे भरले, त्यांना तुम्ही देशोधडीला लावलं, हे बरोबर नाहीये. आणि यासाठीच हा लढा आहे. तर तुम्ही पत्रकार पण UPSच्या पेन्शन मध्ये येतात. नांदेड जिल्ह्यामध्ये 28,000 पेन्शनर, पूर्ण महाराष्ट्रात 14 लाख पेन्शनर. आता एवढ्या मोठ्या संख्येचे पेन्शनर वाऱ्यावर तुम्ही सोडले आणि आमदार खासदारांना तुम्ही डबल पेन्शन, त्यांनी 2 पदे घेतली की 2 पेन्शन. आमदाराचा खासदार झाला तरी त्याला 2ही पेन्शन, मंत्री झाला तर 3री पेन्शन. हा कुठला न्याय? मला विचारायचं की ज्या लोकांनी आपले पैसे भरून आयुष्यभर काबार कष्ट केले, त्यांना तुम्ही 800-700 रुपये देता? कोणत्या दुनियेत वावरतो आपण? आणि ज्या लोकांना खाता पुरत नाही त्यांना तुम्ही किती देता? एवढ्या महागाईच्या काळामध्ये तुम्हाला 800 रुपये पुरे होतात? 800 रुपये मग कसं तरी हे चालू आहे. म्हणजे एक वेळ जेवणारे लोक मी पाहिली, पायात चप्पल न घालणारे लोक पाहिले, मुलाच्या भरोश्यावर अपमान सहन करून जगणारे लोक पाहिले. मुलगा पैसा देतो तर त्याची बायको अपमान करते. हे पण सगळे उदाहरणं जगात आहेत आपल्या या लोकांमध्ये. काही लोक या वयातही कुठेतरी चौकीदारी करतात, कुठेतरी दुसरं काम करतात जे त्यांना पेरवता घेतो करतील काय? तर आम्ही आता ठरवलं की सडत मेल्यापेक्षा आम्ही लढत मरू. आता सगळ्या MPला आम्ही विचारणार आहे, विचारतायत लोक, खूप ठिकाणी देशभरचं आंदोलन झालंय. MPला घेऊन त्यांना विचारते की तुम्ही आमच्यासाठी काय केलं? तुम्ही कामगार मंत्र्याला भेटले का? प्रधानमंत्रीजींना भेटले का? तुम्हाला तुम्ही कशासाठी पाठवलं? आम्ही आमच्यावर एवढे प्रश्न तुम्ही का लावत नाहीत?
ते विचारण्याचं काम दिवसभर सुरू 2 ऑगस्ट पर्यंत चालू राहील. त्यानंतर 5 ऑगस्टला जंतर मंतर मोठं आंदोलन होईल आणि सीबीटीची मिटिंग कुठेही झाली तर त्याला आम्ही विरोध करणार आहे आणि त्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या मिटिंगला आमच्या डॉक्टरकडून विरोध होणार आहे. त्याच्यानंतर आम्ही ईपीएफओला टाळे ठोकून ईपीएफओच्या संस्था बंद कराव्या म्हणून टाळे ठोकणार आहे. तर मोठ्या प्रमाणात आमची गिरफ्तारी देणार, जेल भरून आंदोलन करणार, त्यातही झालं नाही तर शेवटी आमरण अनशन करणार जिल्हा कचेरीवर. आणि तेही नाही झालं तर आम्हाला शेवटी आत्मदहनासारखा निर्णय नाईलाजाने घ्यावा लागेल, कारण आमचा कोणी वाली नाही आणि मग आम्हाला कोणी त्रासा नाही असंच त्याचा अर्थ होतो. धन्यवाद. मेरा नाम सरिता नारकर है, मैं महाराष्ट्र बुलढाना से हूँ और महिला विंग की राष्ट्रीय सचिव हूँ. हमारी लड़ाई पेंशन के लिए है. मैं राउत साहब के नेतृत्व में काम करती हूँ. मेरे घर में भी छोटी सी पेंशन आती है, उससे मैं घर खर्चा चलाना मुश्किल है. दोनों पति पत्नी को 1000-1500 में घर खर्चा कैसे चलाएगा. सरकार से हमारी यही मान्यता है कि हमारी मांग जल्दी से जल्दी पूरे करें. ये तो हम तीसरा आंदोलन करने वाली महिलाएं भी आंदोलन करने वाली है. महिलाएं भी पूरा ग्राउंड तक के साथ है. जैसे राव साहब आदेश देंगे हम पूरा पालन करेंगे. आत्मदान का काम पड़ेगा तो मैं भी आत्मदान करने वाली हूँ, महिलाओं को करने वाली हूँ और इसकी जिम्मेदार सरकार रहेगी. इसलिए मैं सरकार से संसद में हमारा प्रश्न है. संसद में जो एमपी है, महिलाएं हैं, उनको इतनी पेंशन है, उन्होंने हमारा देना चाहिए. उन्होंने हमारा वहाँ पर बांटना चाहिए हमारा 95 पेंशन का. उन्होंने दिया है, अभी 2-3 घंटे किया हुआ है और उसमें भी सरकार हमारा मान नहीं कर रही है, ले नहीं रही है. हम यही कहते हैं कि आमच्या राष्ट्रीय संघर्ष समिती अध्यक्ष ते माननीय कमांडर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज या ठिकाणी सभा घेण्यात आली. त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातील बरेचसे इतिहासधारक इथं आलेले आहोत. आज पावसाळ्याचे दिवस असता आमचं वय होत गेलेलं आहे, जंगले खुले आहोत. एकूण महाराष्ट्र नांदेड जिल्ह्याची संख्या ही 28,000पेक्षा जास्त आहे. त्या अनुषंगानं आज या ठिकाणी 3,000 लोक आलेले आहोत. परंतु हा लढा सतत 12 वर्ष होऊन गेलेला आहे तप जपासारखा. परंतु त्यांनी जेव्हा तरी 7.5 वर्ष त्यांनी आपल्या राष्ट्रातून निवडून जातो, परंतु हे आमची शनी काही द्यायला तयार नाही. तर थोडंसं खंत वाटते. याच्याकडे लोकप्रतिनिधी लक्ष द्यायला पाहिजे. कुठल्याही पक्षाचे असो, हा एका पक्षाला लढा नाही. ते संसदेचा आवाज उठवलं कधी दिसत नाही. किंवा आजपासून तुम्ही माझी मुलाखत घेतली, यापूर्वी माझी मुलाखत भोगायची घेतल्यावर आली होती, त्यावेळेस मी माहिती दिली. आता आता आमच्या अपेक्षा आहेत की आम्हाला मिळणारे जे मानधन आहे हा तुटपुंज आहे. तिथे 800, 1200, 1500 याच्यामध्ये आज बीपी शिवसंख्या लोकांना आम्ही क्षतिग्रस्त आहोत. त्यामुळे आमचं उदारनिर्वाह तर सोडत पण गोळ्या येत नाहीत. जगायचं कसं, मरायचं कसं, ज्याप्रमाणे तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे आपल्या हिता जो असे लागत आहात गज माता पिता तयाच्या. आणि एक प्रकारे त्याच्यातून पुढे राजा हा राजकुमारचा राजा पुढे राजकुमार जन्माला यायचा, तसं आम्ही मग त्याच्यातून त्यांना निवडून गेले. आणि ते राजकुमाराप्रमाणे होऊन आमच्याकडे लक्ष न देता दुर्लक्ष करत आहेत. त्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचावी आणि आमचा प्रश्न धोका निकाली काढावा ही मी मीडियाला अपेक्षा करतो. तुम्हाला विनंती करतो की तुम्ही ही बातमी कोणी दाखवा आणि पोहोचण्याचा प्रयत्न करा. मी आपला आभारी आहे. आपण प्रश्न विचारला, जर काही तुमचं असेल तर विचारू शकता.